अरळकाचे त्रिताप हरणे हे स्थान दोन्ही देवा भेटी स्थानापासून वनदेवाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूस माहूर येथे आहे. येथून वनदेव हे स्थान दीड किलोमीटर अंतरावर आहे. अरळक राजा हा माता मदलसा व राजा ऋतुध्वज यांचा चौथा पुत्र. मदलसा मातेला श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झालेले होते व त्यांना ज्ञान श्रवण झालेले होते. त्यांनी शपथ घेतली होती की त्यांना झालेली सर्व संताने श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जातील. तिचे 3 मुले विक्रांत, सुबाहू व अरिमर्दन यांनी आपल्या मातेसोबत सर्व संग परित्याग करून श्री दत्तात्रय प्रभूंना शरण आले होते, संन्यास घेतला होता. पण मदलसा मातेचा चौथा पुत्र अरळक हा राजवैभव भोगत होता. श्री दत्तात्रय प्रभूंना शरण येत नव्हता. जेव्हा मदलसा संसार सोडून संन्यास घेण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांनी अरळक राजाच्या दंडाला ताबीज बांधले होते व त्यामध्ये असा संदेश लिहिलेला होता की जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तू श्री दत्तात्रय प्रभूंना सह्याद्री पर्वतावर जाऊन शरण ये. पण अरळक राजा श्री दत्तात्रय प्रभूंना शरण येत नव्हता. म्हणून माता मदलसा यांनी आपली घेतलेली शपथ पूर्ण करण्यासाठी मामा काशीराज यांच्या सोबत युक्ती केली होती. जेव्हा अरळक राजाचा मामा काशीराज यांनी अरळक राजावर युद्धाचा हल्ला चढवला व अरळक राजाला पराभूत केले, त्याचे सर्व राज्य हिसकावून घेतले. राजाला युद्धात भरपूर शारीरिक व वित्तहानी झाली होती. आता अरळक राजा हरलेला, घायाळ, दुःखी, असहाय्य, दिशाहीन अशा अवस्थेत म्हणजेच तिन्ही दुःखाने त्रासलेला होता. आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक असे तिन्ही दुःखाने त्रासून आता श्री दत्तात्रय प्रभूंना माहूर येथे शरण आला होता. तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू देवगिरी पर्वताकडून धारागिरीकडे जात असताना श्री दत्तात्रय प्रभूंनी अरळक राजाला मातंग वेशामध्ये दर्शन दिले व शंभोली 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 असे म्हणून अरळक राजाचे तिन्ही ताप दूर केले. तेव्हा अरळक राजा श्री दत्तात्रय प्रभूंना शरण आला. दंडोत प्रणाम.